हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येनं चराचरं, तत्पदं दर्शितं येनं, तस्मै श्री गुरुवे नमः. अनेकजन्म संप्राप्त कर्मबंध विदाहिने, आत्मज्ञान प्रदानेन, तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. ओम नमोजी सद्गुरु नाथा, आपुल्या चरणी माझा माथा. मनोजव्य मारुततुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं, वातात्मजं वानरेतुमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपदे. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. अद्वेष्टा सर्वभूतानां, मैत्र करुणा एवच, निर्ममो निरअहंकार, सम दुःख सुख क्षमी. 12व्या अध्यायामधला हा श्लोक आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां, मैत्र करुणा एवच, निर्ममो निरअहंकार, सम दुःख सुख क्षमी. अर्जुनांनी भगवंताला विचारलं. काय विचारलं? भगवंता, तुम्हाला आवडणाऱ्या भक्ताची लक्षणं सांगा. काय विचारलं? की तुम्हाला आवडणाऱ्या भक्ताची लक्षणं सांगा. आणि मग देव अर्जुनाला म्हणाले की अर्जुना, मला आवडणाऱ्या भक्ताची लक्षणं ही आहेत. कोणती? अद्वेष्टा. अ म्हणजे नाही, द्वेष्टा म्हणजे द्वेष करणारा. अर्जुना, मला आवडणारा भक्त द्वेष करत नाही. तो द्वेष करत नाही. मग कुणाचा करत नाही? तो कुणाचाच करत नाही. सर्वभूतानां म्हणजे तो कुणाचाच करत नाही. का करत नाही? मैत्र करुणा एवच, कारण त्याच्या ठिकाणी नेहमी मित्रत्वाची भावना असते, मैत्रीची भावना असते. आणि अर्जुना, त्याचं अंतःकरण हे दयाळूपणानं भरलेलं असतं. तो दयाळू अंतःकरणाचा असतो. मैत्र करुणा एवच निर्ममो, त्याला आसक्ती नसते कुणाची. निरअहंकार, अर्जुना अहंकार त्याच्या ठिकाणी अजिबात नसतो. सम दुःख सुख क्षमी, सुखदुःख समान मानणारा तो असतो. आणि अर्जुना, अत्यंत महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे तो क्षमी असतो, क्षमाशील असतो. पृथ्वी जशी क्षमाशील आहे, त्या पृथ्वी इतकेच तो क्षमाशील असतो. आणि अशी लक्षणं अर्जुना ज्याच्या ठिकाणी आढळतील, समजावं तो माझा अत्यंत लाडका भक्त आहे. भगवंत अर्जुनाला त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. अर्जुनांनी त्यांना प्रश्न विचारलेला होता की देवा, तुम्हाला आवडणारे भक्ताची लक्षणं कुणाला? कोंडेकराला नव्हे बरं का. लक्षात आलं का बघा. किंवा आणखीन कुणाला नव्हे.
कुणाला आवडणारी? भगवंतांना आवडणाऱ्या. देवा तुम्हाला आवडणाऱ्या भक्ताची लक्षणं सांगा. आणि मग देवांनी आपल्याला आवडणाऱ्या भक्ताची लक्षणं सांगताना ते म्हणतात की अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणा एवच निर्ममो निरअहंकार सम दुःख सुख क्षमी. तो अद्वेष्ट आहे, कोणाचाही तो द्वेष करत नाही, कारण त्याचं अंतःकरण दयाळूपणानं भरून गेलेला आहे आणि तो मित्रत्वाच्या भावनेनं सगळ्यांशी जगत असतो, वागत असतो. तो आसक्तीरहित असतो. आणखीन अर्जुना सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या ठिकाणी अहंकार नसतो. सुखदुःख समान मानणारा तो असतो आणि अत्यंत क्षमाशील आहे असं भगवंताने अर्जुनाला सांगितलं. आणि असा सरळ साधा अर्थ या श्लोकाचा आहे. पांडुरंग परमात्म्याला वंदन, सर्व संतांना वंदन, स्वामी महाराजांना वंदन, विश्ववंदनीय असणाऱ्या माझ्या सद्गुरूंना वंदन आणि आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या भगवंताला वंदन. वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. भगवंत अर्जुनाला त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणतात की अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करुणा एवच निर्ममो निरअहंकार सम दुःख सुख क्षमी. 12व्या अध्यायामधला श्लोक आहे म्हणून सांगितलं. 12व्या अध्यायाचं नाव आहे भक्ती योग. भक्ती योग हा एक शब्द आहे. प्रत्येक अध्यायाला नाव दिलेलं आहे. अर्जुन विषाद योग पहिल्या अध्यायाला म्हणतात. इथून सुरुवात झाली. 9व्या अध्यायाला आलो आपण, राजविद्या राजगुह्य योग म्हटलो. 11व्याला विश्वरूप दर्शन योग म्हटलो आणि 12व्याला आपण भक्ती योग असं नाव दिलेलं आहे. भगवंतानी त्याला नाव दिलं, माऊलींनी त्याला नाव दिलं की भक्ती योग. भक्ती योग एक शब्द आहे, पण या एका शब्दामध्ये 2 शब्द आहेत, भक्ती आणि योग. मग भक्ती आणि योग म्हणजे काय आणि मग भक्ती योग म्हणजे काय एवढं कळलं तरी प्रवचन समजते बरं का. बस भक्ती कशाला म्हणायचं आपण पहिला भक्ती म्हणजे काय बघू. भक्ती कशाला म्हणायचं तर भक्ती या शब्दाचा अर्थ असा आहे, भक्ती म्हणजे देवावर प्रेम करणं, याला भक्ती म्हणतात. तुकाराम बाबांच्या भाषेत बोलायचं झालं तर केवळ देवावरच प्रेम करणं याला भक्ती म्हणतात. नारदीय भक्तिसूत्र नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये नारद महाराज, भगवान नारद महाराज पहिलंच सूत्र सांगताना म्हणतात, सात्वास्मीन परम प्रेम रूपा. ईश्वरावर अत्यंत प्रेम करणं याला भक्ती म्हणतात. आणि तुकाराम बाबांच्या भाषेत बोलायचं झालं तर केवळ ईश्वरावरच प्रेम करणं याला थोर भक्ती म्हणतात. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. म्हणजे संसारावरचं प्रेम देवाला देणं याला भक्ती म्हणतात. याचा अर्थ देवावर प्रेम करणं, केवळ देवावर प्रेम करणं. मग बाकीच्यांचं काय करायचं तो माझा आजच्या प्रवचनाचा विषय नाही आहे, त्यामुळे मी तिकडे जात नाही आहे. आपण केव्हा तरी बघू मग बाकीच्यांचं काय करायचं. तर देवावर प्रेम करणं याला भक्ती म्हणतात. आणि योग म्हणजे काय तर योग म्हणजे त्याच्याशी सतत जोडलं जाणं, त्याच्याशी सतत जोडलं जाणं, त्याच्या अनुसंधानात राहणं, त्याला जुळवून घेणं म्हणजे त्याच्याशी जोडलं जाणं. मग भक्तियोग म्हणजे काय तर देवावर प्रेम करणं आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून त्याच्याशी सतत जोडलं जाणं याला भक्तियोग म्हणतात. 12व्या अध्यायाचं नाव आहे भक्ती योग. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी 11व्या अध्यायाच्या शेवटी भक्तीची काही सूत्र आपल्याला सांगितली. भगवंताने अर्जुनाला 11व्या अध्यायाच्या शेवटी भक्तीची काही सूत्र सांगितली आणि तिथूनच 12व्या अध्यायाच्या प्रस्तावनेला सुरुवात झाली. 11वा अध्याय काय आहे? विश्वरूप दर्शनाचा योग आहे. भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. का दाखवलं? त्याचं कारण असं आहे, अर्जुनाला मोह झालेला होता.
अर्जुनाला झालेला मोह तो असाधारण मोह होता. आपल्यालाही मोह झालेला आहे. आपला मोह साधारण मोह आहे आणि अर्जुनाचा मोह असाधारण मोह होता. मोह म्हणजे काय तर विपरीत कल्पना होणे, भ्रम होणे, याला मोह म्हणतात. हे शरीर म्हणजे काय तर शरीर म्हणजे भगवंतानं मला राहायला दिलेलं घर आहे. पृथ्वीवरील जितकी शरीरे तितकी भगवंताची घरं. याचा अर्थ हे शरीर म्हणजे भगवंतानं मला राहायला दिलेलं घर आहे. आबाजी छान ते सांगतात बरं का. भगवंतानं मला राहायला दिलेलं हे घर आहे, पण या घरालाच मी म्हणतंय, या घरालाच मी म्हणतंय. बरोबर का बघा. आणि या घराच्या माध्यमातून जे मला बायको मिळाल्या तिला माझी म्हणतंय. याला म्हणतात साधारण मोह. पण अर्जुनाला मोह झाला होता तो असाधारण मोह होता. कुठला? मी एक जगी अर्जुनू ऐसा देही वाहे अभिमानू. ते कॉलर उडवत होतं ना, मी अर्जुन आहे, बघून घेतो. काय म्हणले भगवंतांना? चल म्हणले, काय कर, बरोबर मध्यभागी रथ उभा कर, मी बघून घेतो. ते बघायची भाषा महाराज तेव्हापासून आले बघा चालू. बघून घेतो म्हणला, माझ्या बाजून कोण आहे आणि माझ्या विरोधात कोण आहे. आणि मग तो बघायला गेला तिथे. आणि बघायला गेल्यानंतर काय झालं हो? बघायला गेल्यानंतर त्यांनी पाहिलं तर सगळे आपलेच दिसायला लागले. आणि मग धनुष्य टाकलं आणि म्हणाला की मी या सगळ्यांना मारणार, म्हणजे मी मारणारा आणि हे सगळे मरणारे. आणि हे कोण आहेत? माझे स्वजन आहेत, माझे सखे आहेत. आणि यांना मी मारणार आहे आणि मी यांना मारल्यानंतर हे मरणार आणि हे मेल्यानंतर त्याचं जे पाप आहे ते मला बसणार. याला म्हणतात असाधारण मोह. आणि हा मोह भगवंतांना खोडून काढायचा होता. भगवंतांनी त्याला काही काही सांगितलं बरं का. पण काही काही गोष्टी सांगून झाल्यानंतर आमची एक पद्धत असते मास्तर लोकांची, काय की पोरांना पहिल्यांदा काय सांगायचं, थेरी सांगायची आणि मग प्रॅक्टिकल दाखवायचं. तसं भगवंतानी त्याला थेरी सांगितली आणि मग प्रॅक्टिकल करून दाखवलं, विश्वरूप दाखवलं त्यांनी. अर्जुनाला ते दाखवलं की अरे अर्जुना, या सगळ्यांना मारणारा तू नाही आहेस, तर या सगळ्यांना मारणारी एक भगवत शक्ती आहे, ती तुझ्यापासून वेगळी आहे. हे अर्जुनाला दाखवायचं होतं म्हणून भगवंतानी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. आणि ते विश्वरूप दाखवण्यासाठी मग त्यांनी त्याला ती तशा प्रकारची दृष्टी दिली, दिव्य दृष्टी दिली. अर्जुन ते विश्वरूप बघायला लागला. हजारो तोंड होती त्या विश्वरूपाला. त्याला पाठपोट काय नव्हतंच. तो बघायला लागला त्याच्याकडे, डोळे फाड फाडून बघायला लागला. ते रणांगणावरचं जे सैन्य होतं, ते काळ नावाचं त्याला एक तोंड होतं त्या विश्वरूपाला. त्या काळ नावाच्या तोंडामध्ये ते सगळं सैन्य, 5 पांडव जर सोडले तर सगळं सैन्य आपोआप निघालेलं होतं. त्या काळ नावाच्या तोंडानं आ केलेलं होतं आणि सगळं सैन्य 18 अक्षोणी सैन्य, 11 कोणाचं? दुर्योधनाचं आणि 7 या बाबाचं, असं 18 अक्षोणी सैन्य ते आत निघालेलं होतं. आमच्या ग्रामीण भागामध्ये कडबाकुट्टी नावाचं एक मशीन असते, त्याच्यामध्ये नुसता तो कडबा टाकला ना, ती मशीन आत ओढून घेते आणि सगळ्या कडब्याचा ते कुटरा करून टाकते, एवढे एवढे तुकडे करून टाकते. तसं त्या सगळ्या सैन्याचे एवढे एवढे तुकडे होऊन ते काळ नावाचं तोंड गिळत होतं बरं का. भात खाताना आपण ते दातांनी भात चावतो आणि चावल्यानंतर त्यातली काही शीतं आपल्या दातांमध्ये अडकून बसतात, तसं काही सैन्य त्या काळ नावाच्या जबड्यामध्ये, दातांमध्ये अडकून पडलेली होती. अर्जुनानं ते पाहिलं आणि याच्या अंगाला घाम सुटला. मी मारणार आहे. गेलो बरं काही ते आता त्याचं, याच्या अंगाला घाम सुटला. कारण पाहतोय तर काय, सगळे निघालेले आहेत, 5 पांडव जर सोडले तर. आणि याच्या अंगाला घाम सुटला. जेव्हा माणसाच्या अंगाला घाम सुटतो केव्हा सुटतो? हातपाय लटलटायला लागले, लटपट कापायला लागले की माणसाच्या अंगाला घाम सुटतो. त्याला घाम सुटला, घसा कोरडा पडला आणि मग गुडघे टेकले. मग म्हणतसे प्रसिद्ध प्रसिद्ध वाचा होतसे सद्गदित. छान माऊली वर्णन करतात त्याचं बरं का. मग म्हणतसे प्रसिद्ध प्रसिद्ध 2 वेळा म्हटलंय, थांबवा देवा थांबवा.
वाचा होत असे सद्गदित, इथेपर्यंत भरून आलेलं होतं बरं का. त्याला बोलता सुद्धा येत नव्हतं नीट, ते त्यांनी पाहिलेलं होतं अर्जुनांनी. आणि मग म्हटला देवा थांबवा, आता हे थांबवा, मला हे बघायचं नाही आहे म्हटला. देवा थांबवा आणि काय करा देवा, हे तुमचं रूप आवरा. कुणाला सांगतोय? भगवंतांना सांगतोय बरं का अर्जुन. देवा हे तुमचं रूप आवरा आणि मला काय करा देवा, मला ते रूप दाखवा. देवांना काय म्हणतो अर्जुन? देवा मला ते रूप दाखवा. ते रूप दाखवा म्हणजे कुठलं रूप दाखवा? भगवंताची 2 रूप प्रसिद्ध आहेत. पहिलं रूप आहे ते मानुष रूप, म्हणजे तुमच्या माझ्यासारखं, त्याला द्विभुज रूप म्हणतात. 2 हात पाय असलेलं रूप. हे सगळ्यांना माहित आहे, सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे. यशोदा माईपासून, देवकीपासून, पेंद्यापासून सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे. आणि विश्वरूप भगवंतानी फक्त अर्जुनालाच दाखवलेला आहे आणि व्यासांच्या आशीर्वादाने संजय यांनी पाहिलेला आहे. पण दाखवलं कुणाला? दाखवलं फक्त अर्जुनालाच. पण अर्जुन म्हणतोय की देवा प्रसिद्ध प्रसिद्ध, आता ते मला नको आहे, बघायचं नाही आहे मला, ते आवरा म्हणतोय. आणि मग मला ते रूप दाखवा म्हणतो. ते म्हणजे कुठलं? ते म्हणजे शंख चक्र गदा पद्म सहित करी. किरीटम गदन्यम चक्रम हस्तमी. भगवंता मला ते रूप दाखवा. देवा मला ते रूप दाखवा. म्हणजे कुठलं रूप दाखवा? एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये चक्र आहे, एका हातामध्ये गदा आहे आणि एका हातामध्ये कमलदल आहे. भगवंता चतुर्भुज रूप याला म्हणतात, मला ते रूप दाखवा. आणि मग बस भक्ताची मागणी पूर्ण करणारा तो परमात्मा आहे. आणि त्यांनी अर्जुनाच्या मुखातनं येण्याचा अवकाश चतुर्भुज रूप धारण केलं आणि अर्जुन त्या चतुर्भुज रूपाकडे पाहत राहिला. संजय पुन्हा सांगतो धृतराष्ट्राला, भूत्वा पुन्हा सौम्य वपू महात्मा, असा 11वा अध्यायामध्ये श्लोक आहे. तो म्हणतो की भूत्वा पुन्हा सौम्य वपू महात्मा, त्या महात्म्यानं पुन्हा सौम्य रूप धारण केलं. याचा अर्थ भगवंतानी पहिल्यांदा विश्वरूप दाखवलं. अर्जुन म्हणाला की देवा मला ते आता बघायचं नाही आहे, तुम्ही थांबवा. आणि मग देवांनी अर्जुनाला चतुर्भुज रूप दाखवलं आणि चतुर्भुज रूप दाखवल्यानंतर संजय म्हणतो की भूत्वा पुन्हा सौम्य वपू महात्मा, त्या महात्म्यानं पुन्हा सौम्य रूप धारण केलं. याचा अर्थ देव मनुष्य रूपात आले आणि देव मनुष्य रूपामध्ये आल्यानंतर अर्जुन म्हणतो देवा आत्ता जरा माझं डोकं ठिकाणावर आलं. काय म्हणाला? आत्ता जरा माझं डोकं ठिकाणावर आलं, आत्ता मला जरा बरं वाटायला लागले बघा. आणि असं जेव्हा अर्जुन म्हणला तेव्हा देव हसले. तेव्हा देव हसले. देव हसल्याबरोबर तेवढंच अर्जुनाने पाहिलं आणि अर्जुन देवांना म्हणतात, देवा तुम्ही का हसला मला ते सांगा. तो देवांना म्हणला की माझं आत्ता जरा डोकं ठिकाणावरती आलं. आणि मग देव हसले आणि हसले म्हणल्यानंतर देवांना तो म्हणतो, देवा तुम्ही का हसला मला ते सांगा. आणि देव अर्जुनाला सांगायला लागलेत की अर्जुना मी का हसलो. भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुना हे जे चतुर्भुज रूप आहे, ज्या चतुर्भुज रूपाची तुला प्राप्ती झाली, हे सुदुर्दशम. अर्जुना हे अत्यंत काय आहे? दुर्मिळ आहे म्हणतात. सुदुर्दशम, हे कशानेही प्राप्त होत नाहीत म्हणतात. या चतुर्भुज रूपाची प्राप्ती होत नाही म्हणतात, कशानेही प्राप्ती होत नाही. मग अर्जुन म्हणला देवा कशाने प्राप्ती होत नाही म्हणजे कशाने होत नाही? देव म्हणाले अर्जुना वेद पठणाने माझ्या या चतुर्भुज रूपाची प्राप्ती होत नाही. देव म्हणाले अर्जुना यज्ञकर्मानं माझ्या या चतुर्भुज रूपाची प्राप्ती होत नाही. देव म्हणाले अर्जुना दानकर्मानी माझ्या या चतुर्भुज रूपाची प्राप्ती होत नाही. देवा तुमची यांनी प्राप्ती होत नाही, तुमची त्यांनी प्राप्ती होत नाही, तुमची यांनी प्राप्ती होत नाही, मग तुमची प्राप्ती कशाने होणार तेवढं मला सांगा. ते भात्यातनं बाण काढावेत ना तसे त्याचे बाण होतेच बरं का. आणि म्हणून अर्जुनाचे आभार मानावेत का? अर्जुनाने भगवंताला जर प्रश्न विचारले नसते तर ही भगवद्गीता तुम्हाला मला कळलीच नसती. लक्षात आलं का? आणि मग भगवंताने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. अर्जुनाला भगवंतानी भगवद्गीता सांगितली. मग अर्जुन कोण? आपण आतापर्यंत काय केलं हो?
आतापर्यंत एकच केलं. अर्जुनाला भगवंतानी काय केली? भगवद्गीता सांगितली. अर्जुनाला भगवंतानी भगवद्गीता सांगितली. अर्जुनाला भगवंतानी भगवद्गीता सांगितली. म्हणजे काय केलं? भगवंताने अर्जुन दोघांनी बघून घ्यावं, माझा काही संबंध नाही. कारण कुणी कुणाला सांगितली? अर्जुनाला सांगितलेली आहे, मला नाही सांगितली. अरे अर्जुनाला सांगितली या शब्दाचा अर्थ आहे अर्जुनाला सांगतात म्हणजे ते मला सांगतायत. कारण अर्जुन कोण आहे? अर्जुन म्हणजे तुमचा माझा प्रतिनिधी आहे. आणि म्हणून अर्जुनाला सांगतात म्हणजे कुणाला सांगतात? मला सांगतात. हा, आणि म्हणून परमार्थामध्ये एक बोट नाही. मगाशी आम्ही दादांबरोबर बोलताना तो विषय निघाला. परमार्थामध्ये एक बोट नाही बरं का, परमार्थामध्ये 5 बोट आपल्याकडे करायची आहेत, एक नाही बरं का. हा, 5 बोट. कुणाला सांगितली? मला सांगितली. मी अर्जुन आहे, मला सांगितली. आणि मग भगवंत मला म्हणतात, काय म्हणतात? की अर्जुना, माझी प्राप्ती कशाने होते? माझी दानकर्मांनी प्राप्ती होत नाही, माझी यज्ञकर्मांनी प्राप्ती होत नाही, माझी वेदपठनांनी प्राप्ती होत नाही. तर अर्जुना नीट ऐक म्हटले, माझी प्राप्ती कशाने होते? तर माझी प्राप्ती ही अनन्य भक्तीने होते. म्हणजे इथे भगवंतानी आपण सापडण्याचं ठिकाणच सांगितलं. अर्जुना, मी तुला कुठे सापडतो? परी तयापाशी पांडवा मी हरपला घेऊसावा, जेत नाम घोष बरवा करती माझा. बस, देव कुठे असतो? देव त्याच्या गावात असतो. आणि त्याचं गाव कुठलं? त्या देवाच्या गावाचं नाव आहे भक्ती. आणि भक्ती नावाच्या गावामध्ये तो सापडतो. म्हणून देव म्हणाले, अर्जुना, मी तुला कशाने प्राप्त होतो? तर मी तुला अनन्य भक्तीने प्राप्त होतो. आणि म्हणून माझी प्राप्ती होण्याचं एकच गोष्ट आहे. आणि ती गोष्ट कुठली अर्जुना? तर अनन्य भक्तीनं मी तुला प्राप्त होतो. अर्जुनाने लगेच बाण काढला, देवा अनन्य भक्ती म्हणजे काय मला सांगा. आणि मग भगवंत अर्जुनाला अनन्य भक्ती म्हणजे काय सांगतात. ते म्हणतात की अर्जुना, अनन्य भक्ती म्हणजे काय? तर मला केवळ देवाचाच आधार आहे असं वाटणं, याला अनन्य भक्ती म्हणतात. असं मला वाटतं का बघावं? मला तरी वाटत नाही बरं का. आणि असं जर मला वाटत नसेल तर मी देवाचा अनन्य भक्त नाही आहे. आणि मग मी देवाचा जर अनन्य भक्त नसेल तर मी हबप लावावं का? माझ्यासारख्यांनी विचार करावा बरं का. हा, ते सगळे लोक लावतात ना हबप. हा, पण मी नेहमीच म्हणतो, अरे मी अनन्य नाही आहे त्याला. मी अनन्य का नाही आहे हो? पण मला देवाचा आधार वाटत नाही आहे. वाटतो का? नाही वाटत. पहिला मला कुणाचा आधार वाटतो? मला माझ्या बायकोचा आधार वाटतो. मग कुणाचा आधार वाटतो? मला माझ्या मुलांचा आधार वाटतो. मग कुणाचा आधार वाटतो? मला माझं काही डबोल असतं ना, ते त्या डबोल्याचा आधार वाटतो. हा, मग मला आणखीन कुणाचा आधार वाटतो? मला माझ्या यशाचा, सत्तेचा, प्रतिष्ठेचा, ह्याचा आधार वाटतो. आणि ह्या सगळ्यातनं जर काही शिल्लक राहिलं तर मग मला स्वामींचा आधार वाटतो. तोपर्यंत स्वामी खूप लांब निघून गेलेले असतात बरं का. हा, हे सगळे टप्पे पार करत 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 मी स्वामींकडे पोचायला स्वामी लांब माझ्यापासून निघून गेलेले असतात. आणि मग आपण म्हणतो मी स्वामींचं एवढं केलं आणि तेवढं केलं. अरे कुणी कुणाचं केलं? हा, तुला जिवंत ठेवलं हेच मोठं काम आहे त्यांचं. हा, मग कुणी कुणाचं केलं? मला जिवंत ठेवलं हेच त्यांचं मोठं काम आहे. मग मी स्वामींचं केलं का स्वामींनी माझं केलं? म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चालिता. अर्जुना, मी ठरवलं तर एखाद्याचे प्राण काळ लगेच घेतो बरं का. मग स्वामी माझं करतात का मी स्वामींचं करतो? पण म्हणायचं बरं का, मी एवढं केलं तेवढं केलं. हा, आणि मग वर म्हणायचं मी अनन्य भक्त आहे. अनन्य भक्त कुणाला म्हणायचं? अनन्य भक्त तो की ज्याला वाटतं की मला फक्त आणि फक्त भगवंताचा आधार आहे. पण मला तसं वाटत नाही. तसं वाटत नाही याचं कारण म्हणजे मला संसाराचा आधार वाटतो. आणि मला संसाराचा आधार वाटतो म्हणून मला देवाचा आधार वाटत नाही. मग मला देवाचा आधार वाटावा असं तर काय करावं? अर्जुनाने लगेच भगवंताला प्रश्न केला की देवा, मला तुला तुझा आधार वाटावा असं वाटत असेल तर काय करावं? त्याचं उत्तर संतांनी सांगितलं बरं का. छान देवापुढे उभा राहावं आणि म्हणावं. काय म्हणावं? देव माझा, देव माझा, देव माझा, मी देवाचा. काय म्हणावं? देव माझा, देव माझा, देव माझा, मी देवाचा. घरी नातू आहे ना हो महाराज, म्हणतो ना आजोबा माझा, आजोबा माझा,
आजोबा माझा. आजोबा किती व्यस्त असले तरी घरी जाताना खिशामध्ये 2 चॉकलेट घेऊनच जातात. का? कारण घराकडे जाताना आजोबांना नातवाची आठवण येते. का आठवण येते? कारण नातू म्हणतो आजोबा माझा, आजोबा माझा. अरे मग त्या नातवाला काहीतरी नेलंच पाहिजे, कारण त्या नातवाची सगळी जबाबदारी आजोबांवर असते. मग नातवाला काय आवडतंय? नातवाला चॉकलेट आवडतंय. म्हणून आजोबा किती व्यस्त असले तरी पहिल्यांदा चॉकलेट घेतात आणि मग ते नातवाला हळूच देतात बरं का. का? तर नातू माझा, नातू माझा, नातू माझा आजोबांना वाटतं. तसं देवाला केव्हा वाटावं? समोरचा माझा, कोंडेकर माझा, कोंडेकर माझा, कोंडेकर माझा. देवाला केव्हा वाटेल? मी जर सतत म्हणायला लागलो देव माझा, देव माझा, मग देव म्हणणार कोंडेकर माझा. आणि असं जेव्हा होईल ना, तेव्हा मला देवाचा आधार वाटायला लागेल बरं का. ह्याला म्हणतात अनन्य भक्ती म्हणतात. आणि मग अर्जुनांनी भगवंताला दुसरा प्रश्न लगेचच विचारला. देवा, अनन्य भक्ती म्हणजे मला आता काहीच कळलं, पण ती कशी करावी तेवढं सांगा. अर्जुन किती हुशार आहे बघा. भगवंताला लगेच प्रश्न विचारला. आपला विषय काय चाललाय? अद्वेष्टा सर्वभूतानाम. कारण कथेकऱ्यांनी कथा आठवून द्यायची असते बरं का. ते कुठे आहे ते सांगायचं असते. ते म्हणाले की देवा, मी हे अनन्य भक्ती कशी करावी तेवढं मला सांगा. आणि मग भगवंत अर्जुनाला भक्तीची काही सूत्र सांगतायत. 11व्या अध्यायातला तो 55वा श्लोक. आणि इथेच भगवंतांनी अर्जुनाला 12व्या अध्यायाची प्रस्तावना करून दिलेली आहे. भगवंत अर्जुनाला म्हणतात, काय म्हणतात की अर्जुना, की अनन्य भक्ती कशी करावी? मत कर्मो कृत, मत परमो, मत भक्त, संग वर्जित, निर्वैर, य स मामेती पांडवा, सर्वभूतेषु य स मामेती पांडवा. आणि ह्यातून भगवंतांनी अर्जुनाला अनन्य भक्ती कशी करावी ते सांगितलं. किती छान सांगतायत बघा देव, की अनन्य भक्ती म्हणजे काय पहिल्यांदा सांगतात. मी कशांनी प्राप्ती होणार आहे ते सांगतात. आणि मग ते सांगतात की अर्जुना, तू अनन्य भक्ती कशी करावीस ते सांगतात. ते सांगताना म्हणतात की मत कर्मो कृत. ते पहिल्यांदाच सूत्र सांगतायत मत कर्मो कृत, म्हणजे अर्जुना तू माझ्यासाठी कर्म करणार आहो. आता देवासाठी कर्म करणार आहो म्हणजे काय? मत कर्म कृत म्हणजे माझ्यासाठी कर्म कर म्हणतात. याचा अर्थ असा आहे की आपल्या वाट्याला आलेलं सगळं काम भगवंताची आज्ञा म्हणून करायचं आहे. म्हणजे काय हो? माझ्या वाट्याला आलेलं काम आहे, शिकवण्याचं काम माझ्या वाट्याला आलेलं आहे. आता शिकवण्याचं काम माझ्या वाट्याला आलेलं आहे, ते शिकवण्याचं काम भगवंताची आज्ञा म्हणून करायचं आहे. म्हणजे माझ्या वाट्याला आलेलं काम अत्यंत प्रामाणिकपणे करायचं आहे. यांच्या वाट्याला व्यवसायाचं काम आलेलं आहे, तो व्यवसाय त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे करायचा आहे. तो अत्यंत प्रामाणिकपणे व्यवसाय करणं यालाच म्हणतात मत कर्मो कृत. म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं काम, मग कुठलंही असेल, एखादा उद्योगधंदा मी करत असेल, तो उद्योगधंदा मी अत्यंत प्रामाणिकपणे करणं यालाच म्हणतात मत कर्मो कृत. म्हणजे देवाची आज्ञा म्हणून ते काम करायचं आहे. लक्षात आलं काय? बघा काय होतो, त्यांनी प्रामाणिकपणे व्यवसाय केला तर त्यातनं येणारा फायदा मलाच असतो बरं का. नाहीतर मी तुला सांगितलं प्रामाणिकपणे कर आणि मग त्यातनं काय मिळालं त्यातली टक्केवारी मला दे म्हणायला स्वामी कोणाच्या घरला गेले नाहीत बरं का. आले का हो? तू छान शिकवतोस रे, आणि छान शिकवल्यामुळे काय झालं, तुला जास्त मागणी आली, तुला जास्त पगार आला, म्हणून त्या पगारातली काही रक्कम मला दे असं म्हणायला कधी पांडुरंग माझ्या घरी आला नाही बरं का. मग त्यांनी होतंय काय? मी जेव्हा माझ्या वाट्याला आलेलं काम अत्यंत प्रामाणिकपणे करतो, देवाच्या आज्ञेमध्ये करतो, तेव्हा काय होतं का? ते माझं कर्म जे आहे ते भगवंताच्या चरणी अर्पण होतं. एक गोष्ट. आणि भगवंताच्या चरणी जेव्हा ते कर्म अर्पण होतं ना, तेव्हा त्या कर्मापासून तयार होणारं जे पापपुण्य आहे आणि पापपुण्यापासून तयार होणारं जे सुखदुःख आहे आणि सुखदुःख भोगण्यासाठी मला मिळणारा जो जन्म आहे तो जन्म मिळत नाही. आणि जन्म नाही मिळाला की त्याची शिक्षा मरावं लागतं. म्हणजे जन्म आणि मरणाची परंपरा काय होते, खंडित होऊन जाते. म्हणून काय करावं, देवाच्या नावांनी कर्म करावं, त्याची आज्ञा म्हणून करावं. आणखीन एक गोष्ट आहे, जेव्हा मी भगवंताच्या नामामध्ये त्याची आज्ञा म्हणून मी कर्म करतो,
तेव्हा त्या कर्माचं ओझं भगवंताच्या डोक्यावरती पडतं. माऊली ज्ञानोबराय सांगतात, आपुलेने विहिता उपायासेन विसंबिता ऐसा किजे के जगन्नाथा आभारू पडे. बस मी केलेल्या प्रामाणिक कर्माचं फळ काय होतं, मी जे कर्म प्रामाणिकपणे करतो त्याचं एक ओझं तयार होतं आणि ते ओझं पंढरपूर निवासी भगवंताच्या डोक्यावरती पडतं. आणि मग भगवंत काय करतोय, अरे हे ओझं कुणाचं म्हणून मला शोधत शोधत माझ्या गावाकडे येतोय. बस आले की नाही? हो, कांदा मळा भाजी अवघी विठाई माझी. गेले होते पंढरपूरला कधी? कधीच पंढरपूरला गेले नाहीत ते, अजिबात पंढरपूरला गेले नाहीत. मग काय केलं त्यांनी? आपल्या वाट्याला आलेलं कर्म, शेती करणं हे त्यांच्या वाट्याला आलेलं कर्म होतं, ते शेतीच त्यांनी प्रामाणिकपणे केली. आणि त्या शेतीमध्ये काय केलं? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, त्यामध्ये त्यांनी देव शोधला. आणि मग हे ओझं कुणाचं म्हणून ते पंढरपूर सोडले आणि त्यांच्या गावी आले. आणि त्यांच्या गावी आल्यानंतर मग ते पुढे म्हणाले, मोठ नारा वीर दुरी अवघी व्यापली पंढरी. कारण ते आल्यानंतरच हे पंढरपूर झालं बरं का. हा, पंढरपूर केव्हा? ते पंढरपुरात नसतील तर त्याला पंढरपूर म्हणता येत नाही बरं का. हा, मग ते इकडे आले, त्यांच्या घरी आले म्हणून ते म्हणाले काय, मोठ नाडा विहीर दुरी अवघी व्यापली पंढरी म्हणाले. याचा अर्थ असा आहे, आपल्या वाट्याला आलेलं कर्म अत्यंत प्रामाणिकपणे करणं हे देवाला खूप आवडतं बरं का. माझ्या सद्गुरूंना मी विचारलं, काकाजी देवाची भक्ती कशी करावी हो, माझ्यासारख्यांनी देवाची भक्ती कशी करावी? मला तरी काय 108 प्रदक्षिणा मारता येत नाहीत म्हटलं, मग मी देवाची भक्ती कशी करावी? तेव्हा माझ्या सद्गुरूंनी मला एक वाक्य सांगितलं, देवाची भक्ती तुझ्यासारख्यांनी कशी करावी? तर तुझ्या वाट्याला आलेलं कर्म, म्हणजे तुझ्या वाट्याला आलेलं कर्म कुठलं आहे? शिकवणं हे तुझ्या वाट्याला आलेलं कर्म आहे. तर समोर बसलेली सगळी मुलं ही पांडुरंगाचं रूप आहे म्हणून त्यांना अत्यंत प्रामाणिकपणे शिकवणं यालाच भक्ती म्हणतात. आणि ते शिकवण्यासाठी घरापासून कॉलेजपर्यंत आणि कॉलेजपासून घरापर्यंत ज्या तुझ्या फेऱ्या होतात त्याला प्रदक्षिणा म्हणतात. वेगळी प्रदक्षिणा मारायची तुला गरज नाही म्हणाले. तेच भगवंत सांगतात, मत कर्मो कृत. म्हणजे अर्जुना, अशा प्रकारे माझ्यासाठी कर्म करणार आहो. भक्तीचं पहिलं सूत्र सांगतायत बरं का ते, मत कर्म कृत. इकडच्या वर्गांनी काय करावं? मुलं असतात, लहान लहान मुलं असतात, त्यांना शाळा शिकवावी, छान चांगले संस्कार द्यावेत बरं का. आणि संस्कार देऊन त्यांना काय करावं? त्यांच्या दोनाचे 4 हात करावे आणि 4 हात करून हळूच पर्स मधली चावी काढावी आणि ती त्यांच्या हातामध्ये द्यावी. याला म्हणतात मत कर्मोकृत. आता ते आमच्या ग्रामीण भागामध्ये काय काय हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं आणि हा तिचा झाला. मग अशांना मी एक प्रश्न विचारतो, त्यांनी तिचा व्हावा का न व्हावा? आणि आपण पण झालोय ना कुणाचं तरी. हा, मग आपण जर कुणाचं जरी झालो असेल तर त्यांनी काय घोडं मारलं का? त्यांनी पण व्हावंच की त्यांचं. आणि नाही झालं तर पुन्हा डोक्याला ताप. आणि म्हणून काय करावं? याला कर्तव्य कर्म म्हणतात बरं का. म्हणून काय करावं? आपल्या वाट्याला आलेलं कर्म अत्यंत प्रामाणिकपणे करावं. ते प्रामाणिक कर्म करणं यालाच म्हणतात मत कर्मो कृत. मत परमो. भगवंत दुसरं सूत्र सांगताना म्हणतात मत परमो. अर्जुना, तुझं ध्येय काय असलं पाहिजे? मी, तो भगवंत मी आहे हे तुझं ध्येय असलं पाहिजे. आपण जन्माला आलोय बरं का. मिळालेला मानवी देह जो आहे, हा मिळालेला मानवी देह एक बरवा योग आहे म्हणतात संत तुका म्हणे, योग घडला बरवा. मिळालेला मनुष्य जन्म जो आहे ना, तो एक योग आहे म्हणतात, बरवा योग आहे म्हणतात. कारण शास्त्र असं सांगतं, जेव्हा पाप आणि पुण्य समान होतं तेव्हाच मनुष्य जन्म मिळतो. पुण्य वर झालं तर वरची जागा मिळते. हा, स्वर्गामध्ये जावं लागतं, तिथे सगळे भोग भोगायचे आणि भोग भोगले की पुण्याही संपवायची. हा, खिशातले पैसे सगळे खर्च केले तर खिशात काय आहेत का हो आता? आता मी श्रीमंत का? अरे खिशात पैसे नाही तर मी कुठला आलोय श्रीमंत? तसं पुण्याही संपली की खाली सरळ पाठवतात बरं का. हा, अजिबात ठेवून घेत नाहीत. एकदा काय झालं माहितीये का, माझ्या मुलं लहान असतानाची गोष्ट. माझे मिसेस काय करायचे, ते खाऊचा डबा मुलं शाळेतून आली की त्यांना खायला द्यायचे आणि वरती त्या फळीवरती ठेवायचे.
एक दिवस काय झालं, मला अजिबात दाखवायचे नाहीत बरं का त्या डब्यात काय आहे, शेवटपर्यंत मला दाखवलं नाही त्या खातलं खायला काय. एक दिवस काय झालं, डबा खालीच होता. मी म्हटलं बरं झालं, आता बघायला तरी मिळेल म्हटलं निदान खायला त्यात काय आहे. मी म्हटलं अहो तुमचा तो डबा खालीच राहिला की. ते म्हटले होय होय आता तो खालीच. मी म्हटलं का, नाही त्यातलं सगळं संपलंय म्हटले. तसं सगळं पुण्याही संपली ना की खाली येतो बरं का. आणि तया पुण्याची पावटी सरे सवे इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. बस खाली यावं लागतं. आणि खाली आलं ना की मग काय होतं, पुण्य संपलेलं आहे, आता पापाचं पारडं वर झालं. पुण्य संपलंय आणि मग पापाचं पारडं वरती झालं की मग एक वेगळा जन्म मिळतो. मग मनुष्य जन्म केव्हा मिळतो, जेव्हा पाप आणि पुण्य समान होतं तेव्हाच मनुष्य जन्म मिळतो. आणि याच जन्मामध्ये तो भगवंत मी आहे याचा अनुभव येतो. येण्याची शरीरे शरीरा येण्याची सरे किंबहुना येरजारे चिरापडे. याच शरीरात राहून जन्म मरणाची जी परंपरा आहे ती परंपरा खंडित करता येते. कारण याच जन्मामध्ये आपल्याला तो भगवंत मी आहे याचा अनुभव घेता येतो. महाराजांचा अभंग आहे त्याच्यामध्ये एक प्रमाण आहे, तो हा विठ्ठल बरवा. बस त्यांना अनुभव आलाय. ते म्हणतात की तो म्हणजे विटेवरती उभा असणारा भगवान परमात्मा जो सगुण साकार रूपात आहे, तो सगुण साकार रूपात असणारा भगवान परमात्मा निर्गुण निराकार स्वरूपात माझ्या हृदयात आहे. आणि म्हणून तो आणि हा एकच आहे, म्हणून तो मीच आहे. आणि तो मी आहे इथपर्यंत जाणं याला म्हणतात आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. बस इथेपर्यंत आपल्याला जायचं आहे. म्हणून अर्जुना तुझं ध्येय काय असलं पाहिजे, मत परमो. ते ध्येय तुझं असलं पाहिजे, याला परमध्येय म्हणतात. आणि हे तुझं परमध्येय असलं पाहिजे. भगवंत अनन्य भक्तीचं दुसरं सूत्र सांगतात. तिसरं सूत्र ते सांगतात मत कर्मो कृत मत परमो मद भक्त. इथे मी जरा थांबलो बरं का. देव मला म्हणाले मद भक्त म्हणजे अर्जुना तू माझा भक्त हो. या शब्दाचा अर्थ काय होतो ते मला म्हणतात, अर्जुना तू माझा भक्त हो. माझा भक्त हो म्हणजे मी नाही आहे म्हणून ते मला म्हणतात हो. कॉलेजमध्ये आम्ही काय करतो बघा, एखादा मुलगा दंगा करत असेल, नीट वागत नसेल तर मी त्याला काय म्हणतो, अरे जरा शाण्यासारखा वाग. अरे जरा शाण्यासारखा वाग म्हणजे तू अजिबात शाणा नाहीस म्हणून जरा शाण्यासारखा वाग. बरोबर ना. तसं देव मला म्हणतात की तू माझा भक्त हो. याचा अर्थ मी देवाचा भक्त नाही आहे, मग मी हबप कसं लावायचं. देव तर मला म्हणतात तू माझा भक्त हो, मग मी देवाचा भक्त नाही आहे, मग मी देवाचा भक्त नसेल तर मी कुणाचा भक्त. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मी देवाचा भक्त नाही, मी देवीचा भक्त. बरोबर का. बघा मग पैसा अडका, यश कीर्ती पैसा प्रतिष्ठा हे सगळं, आणि माझी घरातली ती बाई तिचा, या सगळ्याचा मी भक्त आहे, मी देवाचा भक्त नाही. आणि यातनं जर काही शिल्लक राहिलं तर मग मी त्यांचा भक्त. आणि मग पुढे लावायचं हबप कोंडेकर सर. माझं मलाच लाज वाटते बरं का. का, अरे मी नाही आहे त्याचा भक्त आणि मी लावून घेतोय. आणि मग मी काय करावं, मला एवढं जर कळत असेल तर मग मी भक्त व्हावं. मी काय करावं, मी भक्त व्हावं. मग मी भक्त व्हायचं असेल तर काय करावं. भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना तुला भक्त हो आणि त्यासाठी काय कर, सततम कीर्तयन्तम माम. सतत माझं कीर्तन कर. सतत माझं कीर्तन कर याचा अर्थ असा आहे सतत माझं भजन कर. भज या धातूपासून भजन हा शब्द तयार झाला, तसं भज या धातूपासून विभाजन हा एक शब्द तयार झाला. आणि विभाजन म्हणजे काय कर अर्जुना, दोन कर. दोन कर म्हणजे काय कर, एक संसार तो बाजूला कर आणि दुसरा मी तो मला जवळ कर. आणि मग मला जवळ करण्यासाठी अर्जुना काय कर, सतत म्हणत राहा काय, देव माझा देव माझा देव माझा मी देवाचा. आणि असं जेव्हा मी म्हणायला लागतो ना तेव्हा मग निर्वाणी गोविंद मागे पुढे उभा, काहीच साकडे पडू नये दे. बस तो काहीच साकडं पडू देत नाही बरं का. आणि मग त्यांचं वचन आहे काय, त्यांचं वचन आहे, माझी या भक्ता आणि संसाराची चिंता समर्थाची कांता काय कोरान्न मागे. तेच भगवंत सांगतात योगक्षम वहाम्यहम. अर्जुना अशा भक्ताचा योगक्षम मी वाहतो आणि त्याच्यामध्ये मला अत्यंत आनंद वाटतो. त्याच सोपं भाषांतर करताना तुकाराम बाबा म्हणतात, साधावया भक्ती काज नाही लाज धरत,
ऐसी आशी शरण जावे शक्ती जीवेण वंची. भक्ताचं काम करण्यासाठी तो लाज धरत नाही बरं का. जेव्हा हाक मारली, कृष्णा जेवायला बसलेले होते, उद्धवाला सांगतात की सभेसी करिता उघडी, द्रौपदीसी अति साकडी, सभेसी करिता ते उघडी, म्या निजांगे घालून उडी वस्त्रांच्या कोडी पुरविल्या. तिला उघडी केलेली होती बरं का. अगोदर पाहिलं कोणी कोणी येतंय काय, कोणी कोणी आलेलं नव्हतं. हा, आणि मग कोणी आलं नाही म्हटल्यानंतर शेवटी जेव्हा तिच्या निरेला हात घातला तेव्हा ती जोरात ओरडली, कृष्णा. भगवंत जेवायला बसलेले होते. कुठे जेवायला बसलेले होते? द्वारकेमध्ये जेवायला बसलेले होते. कृष्णा हाक भगवंताच्या कानावरती ऐकू आली आणि देवांनी उडी मारली. जेवणाचं ताट भगवंतानी बाजूला सारलं, देवांनी उडी मारली. एक पाय द्वारकेमध्ये होता आणि दुसरा पाय हस्तिनापुरामध्ये होता. वस्त्रांच्या कोडी पुरवल्या. भगवंत स्वतः वस्त्र झाले. साधा वया भक्ती काज नाही लाज धरत, ऐसी आशी शरण जावे शक्ती जीवेण वंची. म्हणून अर्जुना तू माझा भक्त हो. भगवंत अनन्य भक्तीचं तिसरं सूत्र सांगतायत की अर्जुना मत भक्त. आणखीन काय कर? संगवर्जित. अर्जुना आसक्ती टाक म्हणतात. आपण मगाशी म्हटलं की भगवंतानी काय सांगितलेलं आहे? भगवंताच्यावरती प्रेम करणं याला काय म्हणतात? भक्ती म्हणतात. इथे देव आता तेच सांगायला लागलेले आहेत. ते म्हणतात की अर्जुना आसक्ती टाक. आणि सगळ्या संतांनी तेच सांगितलेलं आहे, आसक्ती टाकायला सांगितलेली आहे, संसार टाकायला सांगितलेला नाही. संत संसार टाकायला सांगत नाहीत, संसारामध्ये राहूनच परमार्थ करायला सांगतात. माझे सद्गुरू डॉक्टर काकाजी सांगतात, मी स्वतः काय घेणार नाही म्हणतात? संन्यास घेणार नाही म्हणतात. आणि माझ्या परिवाराला म्हणजे आमच्यासारख्याला या सगळ्या लोकांना संन्यास घेऊ देणार नाही म्हणतात. अरे संन्यास घेतला आणि मी जर हिमालयामध्ये गेलो आणि हिमालयामध्ये गेल्यानंतर मला माझ्या बायकोची आठवण आली तर तिथे माझा संसारच चालू झाला बरं का, तिथे संन्यास नाही चालू झाला. आणि म्हणून ते म्हणतात की आसक्ती टाक, संसार टाकू नकोस म्हणतात, आसक्ती टाक. एवढं सोपं आहे का हो आसक्ती टाकायची? आसक्ती टाकायची इतकी सोपी आहे का? मग मी संतांनाच विचारलं, तुकाराम बाबांनाच विचारलं की बाबा आसक्ती कशी टाकायची मला सांगा. आणि मग त्यांनी जे चिंतन सांगितलं ते सांगतो, कशी आसक्ती टाकायची. आपल्याला कळत नाही ते संतांना विचारावं. जावाई कसा मिळणार आहे विचारायचं नाही बरं का. हा लक्षात आलं का बघा. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ या शब्दाचा अर्थ आहे देवावर प्रेम करणं आणि संसाराची आसक्ती बाजूला टाकणं, याला परमार्थ म्हणतात. मग देवाला जर मी जावाई कसा मिळेल विचारायला लागलो तर मग, आणि म्हणून काय करावं? संसारावरची आसक्ती टाकावी. कशी टाकावी हो? खूप छान सोप्या सोप्या पद्धती संत जागोजागी सांगतात बरं का. ते जर शांतपणे आपण ऐकलं आणि ऐकलेलं तसं जगलाने वागलो तर त्याला संत भाग्यवंत म्हणतात. समजले आणि वर्तले तेची भाग्यवंत भले, या वेगळे जे उरले ते करंटाची भले म्हणतात. त्याला करंटा म्हणतात बरं का, शब्द सारखा सारखा वापरून येतो. आणि म्हणून काय करावं? भगवंत इथेही मला तेच सांगतात की आसक्ती टाक म्हणतात, संग वर्जित आसक्ती टाक म्हणतात. मग आसक्ती कशी टाकायची? माझा मित्र एकदा मला म्हणाला, काय कोंडेकर सर तुमचे कपडे नेहमीच साधी असतात. मी म्हणलं हो साधीच असतात. माझी बघा म्हणला ब्रँडेड असतात म्हणला. काय म्हणला? ब्रँडेड असतात. मी म्हणलं हो बाबा तुम्ही ब्रँडेड घालता, मला ते साधच असते. नाही नाही म्हणला तुम्ही साधीच असताय, माझी ब्रँडेड असतात बघा. आता मला राग यायला पाहिजे खरं म्हणजे, पण मला राग आला नाही बरं का. हा मी म्हटलं बरोबर आहे, हो हो म्हटलं ब्रँडेडच तुमची असतात म्हटलं. बरोबरच आहे म्हटलं, ब्रँडेड असतात हो, पण शेवटच्या वेळी अंगावरती मांजरपाटच टाकतात, तेही उधारीचं असतं म्हटलं. ब्रँडेड घालू नये असं नाही बरं का, ब्रँडेड घालावीत. आले ना भोगायला, मिळाले ना चांगलं भोगायला, भोगायचं. हा पण नेहमी लक्षात ठेवायचं, मी आज ब्रँडेड कपडे घालतोय पण सगळ्यात शेवटी जेव्हा मला माझ्या त्या घरामध्ये नेतात, कुठलं घर? ते घाटावरचं घर, ते आपलं घर बरं का. हे इथलं दगडामातीचं घर आपलं नव्हे बरं का. ते घर आपलं आहे. कुठे? ते घाटावर असते, तिथे मला नेतात.
तिकडे नेत असताना माझ्या अंगावर एक कपडा टाकतात. कुठला कपडा असतो तो? मांजरपाट असतं, तेही उधारीचं असतंय बरं का. 12व्या दिवशी त्याचं बिल भागवतात, तोपर्यंत नाही भागवतात, उधारीचंच असतंय. ते उधारीचं कापड जर माझ्या लक्षात असेल ना, तर ब्रँडेड कपड्याची मला आसक्ती वाटत नाही. बस ब्रँडेड कपडे घालायची, मग फक्त लक्षात ठेवायचं ते कापड. आणि ते कापड जर लक्षात ठेवलं तर जगाला सांगावंसं वाटत नाही ब्रँडेड आहे. ब्रँडेड आहे म्हणून जगाला सांगणं याला आसक्ती म्हणतात. आणि घालून तो कपडा लक्षात ठेवणं याला आसक्ती विरहित होणं म्हणतात. माझा मित्र मला म्हणला, सर माझं 12x12चं बाथरूम आहे, तुमचा 12x12चा हॉल आहे म्हणला. मी म्हणलं हो, 12x12चं तुमचं बाथरूमच आहे म्हटलं. बरोबर आहे म्हटलं. 12x12च्या बाथरूम मध्ये आंघोळ करावी, त्या टब बाथ मध्ये निवांत पडावं आणि निवांत पडत असताना जय जय रामकृष्ण हरी म्हणावं. मग तो टब बाथ बाधत नाही बरं का आपल्याला. पण ते टब बाथ मध्ये 12x12च्या टब बाथ मध्ये पडल्यानंतर एक डोक्यात कायम ठेवावं, माझी शेवटची आंघोळ दारात आहे आणि ती पाटावरती आहे. आणि त्यावेळी असणारं पाणी गरम आहे का नाही गरम कुणाला माहित. चला चला म्हणतात, आता झालं 3 तास झाले म्हणतात. बाकीच्या लोकांचे गॅस चालू व्हायचे म्हणतात. चला म्हणतात, आता उचला उचला म्हणतात. काय उचला म्हणतात? पार्सल आहे म्हणतात. हे कुणाचं? आत्ता म्हणतात कोंडेकर सर, हरिभक्त परायण कोंडेकर सर म्हणतात. तेव्हा काय म्हणतात? हे यमाचं पार्सल आहे म्हणतात. चला चला न्या न्या म्हणतात याला. म्हणून लक्षात ठेवावं. काय लक्षात ठेवावं? 12x12चं बाथरूम आहे, पण शेवटची माझी आंघोळ कुठं आहे? शेवटची माझी आंघोळ त्या पाठावरतीच आहे. डनलाप गादीवर झोपायचं नाही का हो महाराज? झोपायचं बरं का, डनलाप गादीवरती झोपायचं. पण डनलाप गादीवरती झोपत असताना काय लक्षात ठेवावं? माझी शेवटची गादी कुठली आहे? ते आमच्याकडे कडबा असतो बरं का, जुंदळ्याचा कडबा. त्या जुंदळ्याच्या कडव्यावरती ती तिरडी असते ना, ती त्याच्यावरती ते अंतरतात ते कडबा आणि त्याच्यावरती झोपवतात. ती माझी गादी म्हणायची. ती गादी जर लक्षात असेल ना, तर डनलापच्या गादीवर सुखानं झोप लागते. का? आसक्ती नाही राहत. आणि म्हणून अर्जुना काय कर? संग वर्जित. अशा प्रकारे तू काय कर? आसक्ती टाकून दे. बायको माझी म्हणते, बायको माझी म्हणते, बरोबर ना? घर माझं म्हणते, घर माझं. मी एक प्रश्न विचारतो, जो मला प्रश्न माझ्या बायकोनी विचारलेला होता. सारखं म्हणायचं हो घर माझं. नवीन घर बांधलेलं होतं. नवीन घर बांधल्यावर काय कोणीतरी बघावं असं वाटते ना, आणि म्हणावं असं वाटते, वा कोंडेकर सर छान घर बांधले, छान घर बांधले. आणि मग काय झालं बघा, घर बांधलं आणि मग सारखं म्हणायला लागलं घर माझं, घर माझं, घर माझं. एक दिवस आतनं स्वयंपाकघरातनं आवाज ऐकू आला, अहो सारखं म्हणताय घर माझं, घर माझं. घरानं कवा म्हटलाय काय? मालक माझा, मालक माझा. पण हे उगाचच म्हणते बरं का, घर माझं, घर माझं. आणि घर माझं जर असतं तर मला घरात ठेवलं असतं का? लगेच काढतात बरं का. झालं झालं म्हणतात, आता 3 तास झालं उचला म्हणतात आता. म्हणून घर सुद्धा माझं नसतं बरं का. बायको माझी म्हणते. बायको माझी जर असती, आता इथे नाही म्हणून बोलतोय, बायको माझी जर असती तर मी जेव्हा जाईन ना शेवटी, तेव्हा माझ्या बरोबर आली असती. माफ करा, माझी टीका नाही बरं का कोणावरती. माझ्या बरोबर आली असती का? नाही येत बरं का. कुठेपर्यंत असते? तिथेपर्यंतच असते बरं का. इष्ट मित्र माझे माझे म्हणते, पण इष्ट मित्र जर माझे माझे असते तर मला निरोप द्यायला ते घाटापर्यंतच येतात. घाटापासून केव्हा एक एक जण हळूच पळून इकडे येतात बरं का. ते माझे असते तर सगळेजण माझ्या बरोबरच आले असते. मग मी त्यांना माझं माझं म्हणावं का? नाही बरं का. मग माझं कोण कोण येतं माझ्या बरोबर? संत त्याचं उत्तर देतात, माझ्या बरोबर एकच येतो, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा. म्हणून तो माझ्या बरोबर येतोय. म्हणून काय करावं? देव माझा, देव माझा, देव माझा, मी देवाचा म्हणावं. आणि म्हणून म्हणतात अर्जुना, अशा प्रकारे काय हो? आसक्ती विरहित हो म्हणतात. आणि निर्वेर वैर करू नकोस म्हणतात कोणावरती. बघा ते काय म्हणतात बघा, वैर करू नकोस म्हणतात. का वैर करायचं नाही? शास्त्र असं सांगतं, ज्याचं आपण चिंतन करतो तेच आपल्या वाट्याला येत असतं. मग मी जर वैर्याचं चिंतन केलं तर वैरीच माझ्या वाट्याला येत असतो. मग देव केव्हा माझ्या वाट्याला येणार? आणि म्हणून मी काय करावं? देव माझ्या वाट्याला यावं असं वाटत असेल तर मग मी काय करावं? सततम कीर्तयन्तम माम. सतत देवाचं मी भजन करावं, सतत देवाचं मी चिंतन करावं. आणि मी जेव्हा सतत देवाचं चिंतन करतो तेव्हा मीच देव होऊन जातो बरं का.
आणि मग मीच देव व्हायचं असेल तर अर्जुना काय कर, वैर्याचं चिंतन करू नकोस असं भगवंत सांगतात. अशा प्रकारे भगवंतानी अर्जुनाला अनन्य भक्तीची सूत्र सांगितली आणि अनन्य भक्तीची सूत्र सांगितल्यानंतर अर्जुनानं ते सगळं नीट ऐकून घेतलं. आतापर्यंत काही बोलला नाही बरं का, शांत ऐकून घेतला आणि शांत ऐकून घेतल्यानंतर भगवंतांना प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? एवं सततयुक्ताये भक्तास्त्वं पर्युपासते याची आपी अक्षरम अव्यक्तम तेषां के योगवित्तमा. भगवंता अशा प्रकारे म्हणजे कशा प्रकारे, अनन्य भक्तीनं युक्त होऊन जो तुझी सगुण साकार रूपाची उपासना करतो जो भक्त आहे आणि जो तुझ्या निर्गुण निराकाराची उपासना करतो जो ज्ञानी आहे, म्हणजे एक भक्त आणि दुसरा ज्ञानी. देवा ह्यातला तुला आवडणारा कोण तेवढं मला सांग. बघा देवांना प्रश्न विचारला त्यांनी, एक कोण आहे? अशा प्रकारे म्हणजे कशा प्रकारे, अनन्य भक्तीनं युक्त होऊन जो तुझ्या सगुण साकार रूपाची उपासना करतो त्याला भक्त म्हणतात, तो भक्त. आणि जो निर्गुण निराकाराची उपासना करतो त्याला ज्ञानी म्हणतात, तो ज्ञानी भक्त. या दोघांमधला तुला आवडणारा कुठला सांग. मोठा अवघड प्रश्न आहे बरं का, फार अवघड प्रश्न कोणी विचारला? अर्जुनांनी देवाला विचारला. एक आई असावी, त्या आईला 2 मुलं असावीत. एक मोठा मुलगा आहे तो जरा कर्तृत्ववान आहे आणि दुसरा जो धाकटा आहे ना तो आईच्या पदरालाच धरणार आहे आणि सारखा आई 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 म्हणणार आहे. आम्ही पवार साहेब हे सगळे आम्ही लोक त्या आईकडे गेलो आणि म्हटलं, आई काय कर, आम्हाला एक 4 दिवसासाठी तुझा एक मुलगा पाहिजे आहे, तू कुठला मुलगा देणार सांग. आई कुठला मुलगा देईल हो? आई काय करेल, जो कर्तृत्ववान आहे ना, जो आपल्याला सोडून राहतोय त्यालाच आई आम्हाला देईल. न्या जावा बाबा म्हणेल, 4 दिवसाचं तुमचं काम करा. आणि मग 4 दिवसाचं आमचं काम झालं की आपण काय करू, त्या आईला तिचा मुलगा परत दिला. आई असं का करते, मोठ्यालाच का देते? त्याचं उत्तर आहे, धाकट्याच्या मुखी घास घाली माता वरी करी सत्ता शानिया. आई काय करते, पांगळ्याला जवळ घेते बरं का. आई आंधळ्याला जवळ घेते, आई जे धाकटा आहे त्यालाच जवळ घेते बरं का. आणि वरी करी सत्ता शानिया, जो शाणा असतो ना त्यालाच सांगते हे कर ते कर असं सांगते. भगवंतानी सांगितलं. काय सांगितलं बघा, ते म्हणाले काय, मला कोण आवडतो, आपला विषय चाललाय की मग आईकडे आपण ते मुलगा आणून दिला आणि आईकडे मुलगा आणून दिल्यानंतर आपण त्या आईला विचारलं, जसं अर्जुनांनी विचारलं तसं आपण त्या आईला विचारलं, आई हा तुझा मोठा मुलगा, हा तुझा धाकटा मुलगा, आपल्याला तू मोठा दिलीस, आता आम्हाला एक सांग, ह्या दोन्हीतलं तुला कुठला आवडतोय तेवढा सांग. आता आई काय सांगेल हो, दोन्ही आईचीच आहेत बरं का. भगवंतानी अर्जुनाला काय सांगितलं, कारण दोन्ही त्याचीच आहेत. अर्जुनानी फार मोठा प्रश्न विचारलाय, चतुर आहेत ते, फार मोठा प्रश्न विचारला. पण भगवंत कोण आहेत, चतुरांचेही चतुर आहेत बरं का. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, ते चतुरांचे शिरोमणी आहेत. आणि मग त्यांनी अर्जुनाला उत्तर दिलं. काय अर्जुनाला उत्तर दिलं, मैया वेश्य मनोये माम नित्य युक्त उपासते श्रद्धयो पर्योपेतास्ते ते मे युक्त तमामता. अर्जुना ते मे युक्त तमामता, ते माझ्या मतानुसार श्रेष्ठ आहेत. कोण? मैया वेश्य मनयो माम नित्य युक्त उपासते. अर्जुना जे नित्य माझी उपासना करतात, श्रद्धयो पर्योपेतास्ते, अत्यंत श्रद्धापूर्वक माझी उपासना करतात आणि अत्यंत श्रद्धापूर्वक माझी उपासना करून नित्य मला जोडले जातात. आणि असा जो नित्य मला जोडला असतो ना तोच माझा आवडता आहे. ते मे युक्त तमामता, ते माझ्या मतानुसार श्रेष्ठ आहेत. ज्ञानी श्रेष्ठ आहे म्हटले नाहीत, भक्त श्रेष्ठ आहे म्हटले नाहीत. कोण श्रेष्ठ आहे म्हटले, जो नेहमी मला जोडला जातो तो मला श्रेष्ठ आहे म्हणतात. बघा देव काय सांगतात, ते मे युक्त तमामता, ते माझ्या मतानुसार श्रेष्ठ आहेत. खरं सांगायचं झालं तर शास्त्र सांगतो ज्ञानी त्वात्ममेव मतम. भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना ज्ञानी माझा आत्मा आहे म्हणतात. म्हणजे ज्ञानी भक्तच श्रेष्ठ आहे, पण इथे तो ज्ञानी श्रेष्ठ आहे म्हटले नाहीत. सगुण साकार रूपाची उपासना करणारा श्रेष्ठ आहे म्हटले नाहीत. तो मला आवडत नाही असं नाही म्हटले, हा मला आवडतो असंही नाही म्हटले. मग मला कोण आवडतो, ते मे युक्त तमामता, जे माझ्या मतानुसार. कोण?
मला सतत जोडले जातात ते मला आवडतात असं म्हणतात. आणि मग अर्जुनानं पुढचा प्रश्न काढला आणि देवाला म्हणाले, देवा अशा भक्ताची मला लक्षणं सांग. आणि मग देव म्हणाले, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणा एवच निर्ममो निरअहंकार समदुःख सुख क्षमी. अर्जुना, तो अद्वेष्टा असतो म्हणतात. आता अद्वेष्टा असतो म्हणजे काय? अद्वेष्टा कशाला म्हणायचं? जो कुणाचाच द्वेष करत नाही त्याला अद्वेष्टा म्हणतात. द्वेष्टा म्हणजे द्वेष करणारा. मी द्वेष करतो. का मी द्वेष करतो? मला सवय आहे म्हणून द्वेष करतो. पण ज्ञानी भक्त जो असतो, सिद्ध झालेला जो भक्त आहे, देवाला आवडणारा जो भक्त आहे, तो देवाला आवडणारा भक्त कुणाचाच द्वेष करत नाही. का कुणाचा द्वेष करत नाही? मी तुकाराम बाबांना विचारलं की बाबा, हा सिद्ध झालेला भक्त कुणाचाच द्वेष करत नाही. अहो म्हणजे का करत नाही मला सांगा, मलाही तसं व्हायचं आहे म्हटलं. बाबा म्हणाले, सांगतो ऐक, बस म्हणाले. आणि मग ते काय म्हणाले, का करत नाही तो? तुका म्हणे जे जे देखे ते ते वाटे मी असे. तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, तुका म्हणे जे जे देखे ते ते वाटे मी असे. अरे त्या सगळ्यांमध्ये मला देव दिसतो म्हणाले. जो माझ्या हृदयामध्ये आहे तैसा हृदयामध्ये मी रामू. अर्जुना, मी तुझ्या हृदयातच आहे. मग भगवंत अर्जुनाला म्हणतात, अहमात्मा गुडाकेशा सर्वभूताशया स्थित. अर्जुना, आत्मस्वरूपानं जसा मी तुझ्या हृदयात आहे तसा यांच्याही हृदयात आहे, तसा यांच्या हृदयात आहे, तसा सगळ्यांच्या हृदयात आहे. मग जर समजा मी यांचा द्वेष करायला लागलो तर मी कुणाचा द्वेष केला? यांचा केला का यांच्यामध्ये असणाऱ्या देवाचा केला? मी यांचा द्वेष केला का यांच्यात असणाऱ्या देवाचा द्वेष केला? इकडे मी स्वामींना हार घालायचा बरं का, स्वामींना मी टिळा लावायचा आणि दारात असणाऱ्या माणसाला मी काय करायचं, चाल तिकडे म्हणायचं, बाजूला हो म्हणायचं, तू काय कामाचा नाहीस म्हणायचं, त्यांचा द्वेष करायचा. महाराज म्हणतात, एका पूजी एका छळी देव नाही तयाजवळी. संतांनी काय सांगायचं शिल्लक ठेवलेलं नाही आहे बरं का. ही आपली भक्ती. आणि वर म्हणायचं हबप, वर काय म्हणायचं, हे सगळं माझ्यासाठी आहे. वर म्हणायचं हबप, बरोबर का? बघा, कीर्तनाला जाता जाता एक छोटं बाळ आडवं आलो, मी स्वतः बघितलं. कीर्तनकार महाराजांनी त्याला बाजूला हातांनी नाही केलं, त्याला पायांनी बाजूला केलं. मी तिथूनच कीर्तनातनं उठलो आणि बाजूला घरी गेलो. माझ्या अशाच कीर्तन ऐकण्यापेक्षा घरी शांत झोपावं म्हटलं. का? एका पूजी एका छळी देव नाही तयाजवळी. संत सांगतात बरं का. त्या लहान बाळामध्ये बाळ ऐके देव ऐके नाही हो, देव सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. देव सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. मग देव जर सगळ्यांच्या हृदयामध्ये असेल तर मी एकाचा छळ केला आणि एकाला पूजलो तर माझ्याजवळ देव नाही बरं का म्हणतात. म्हणून तुका म्हणे जे जे वाटे ते ते, तुका म्हणे जे जे वाटे ते ते मी असे म्हणतात, ते मीच आहे म्हणतात. पुढे महाराज सांगतात, तुका म्हणे आम्ही काही देखतची नाही देवा विनते दुसरे काही. अरे देवाशिवाय आम्हाला दुसरं काही दिसतच नाही. म्हणून सिद्ध भक्त कुणाचा द्वेष करत नाही. का करत नाही कळलं का? कारण तो सगळीकडे देव बघत असतो. नवल वाटले देव कोंडाटले मागे पुढे. सगळीकडे त्यांना देवच दिसतो आणि सगळीकडे त्यांना देव दिसत असल्यामुळे ते कुणाचाही द्वेष करत नाहीत. म्हणून अर्जुना, तो अद्वेष्ट असतो. सर्वभूतांना कुणाचाच करत नाही. म्हणजे कुणाचा करत नाही? कुणाचाच करत नाही म्हणजे कुणाचा करत नाही? जडाचाही करत नाही आणि अजडाचाही करत नाही. देव फक्त जडामध्येच आहे, अजडामध्येच आहे असं नाही. देव जड आणि अजड दोन्ही मध्ये आहे. जड म्हणजे काय आणि अजड म्हणजे काय? जड म्हणजे हे घड्याळ, ज्याला मी कोण आहे कळत नाही आणि ज्याला माझा मालक कोण आहे कळत नाही, त्याला म्हणतात जड. जड म्हणजे काय? ही वाटी, या वाटीला मी कोण आहे कळत नाही आणि माझा मालक कोण आहे कळत नाही, त्याला काय म्हणतात? जड म्हणतात. आणि अजड हे आपल्याला म्हणतात बरं का. म्हणून देव सगळीकडे आहे. देव जडामध्ये आहे आणि अजडामध्येही आहे. तुम्ही म्हणाल देव जडामध्ये कसा आहे सांगा. उपनिषद सांगतं आत्मना आकाश संभूता. उपनिषद काय सांगतं बघा, आत्मना आकाश संभूता म्हणजे आत्म्यापासून आकाश निर्माण झालं. आत्म्यापासून आकाश निर्माण झालं म्हणजे देवापासून आकाश निर्माण झालं. म्हणजे विठ्ठलानं हे जग निर्माण केलं.
काहीच कोटे नव्हते. पहिलं काहीच कोटं नव्हतं म्हणतात, मग त्यांनी हे जग निर्माण केलं म्हणतात. त्याला कर्मेना. मग तो म्हणाला, काय म्हणाला, एकोहम बहुशहम, मी एक आहे अनेक व्हावं. आणि असं जेव्हा त्याला वाटलं ना, तेव्हा ही विविधतेनं नटलेली सृष्टी निर्माण झाली. अनेकत्वाचा पूर आला आणि प्रत्येकाच्या तो हृदयात जाऊन बसला. म्हणून देवानी माणसं तयार केली आणि त्यांच्या हृदयात तो शिरला. जसं भगवंतानी आकाश निर्माण केलं आणि आकाशात शिरला. देवांनी वारा निर्माण केला आणि तो वाऱ्यात शिरला. देवांनी पाणी निर्माण केलं आणि तो पाण्यात शिरला. देवाने अग्नी निर्माण केला आणि तो अग्नीमध्ये शिरला. देवाने पृथ्वी निर्माण केली आणि तो त्या पृथ्वीत शिरला. म्हणजे देव सगळीकडेच आहे बरं का. तो नाही अशी जागाच नाही. आपण काय करतोय, विषय काय चाललाय आपला, आपण जडाचाही द्वेष करतो आणि अजडाचाही द्वेष करतो. परवा काय झालं माहितीये का, खूप छान स्वयंपाक केला हो, पण त्याला नावं ठेवत खाणार नाही तो नवरा कसला. हा प्रवचनकार असलो म्हणजे इथे हो, घरात गेल्यावर नवराच की. आणि मग जरा तरी काहीतरी म्हणायलाच पाहिजे की. झालं, भाजी मला छान स्वयंपाक केलेला होता हो, आता भाजी केली होती, गप खायला पाहिजे का नको सांगा. तुला कोणी सांगितलं ही असली भाजी करायला, मला आवडत नाही, तुला माहिती आहे का नाही, किती वर्ष संसार करतीस, काय गुन्हा हो, एक भाजी केली आहे एवढीशी. आणि तेवढं एवढं बोलायचं चालू केले बरं का. किती वर्ष संसार करतीस, तुला अजिबात कळत नाही. याला लय कळते बरं का. काढून टाक ती भाजी. आता कुणाचा द्वेष झाला हो महाराज, शांतपणे सांगता येईल का नाही, मला भाजी आवडत नाही, बाजूला ठेवा. काढून टाक ती भाजी आणि पुन्हा माझ्या ताटात आणायची नाही, सांगून ठेवतो. झालं, हे कुणाचं आहे, त्या भाजीचा द्वेष आहे बरं का. आता या भाजीचा द्वेष करणं म्हणजे देवाचा द्वेष करणं आहे. तुम्ही म्हणाल कसं काय द्वेष देवाचा. आपण आत्ताच बघितलं, देवांनी पृथ्वी निर्माण केली आणि तो त्या पृथ्वीत शिरला. भाजी कुठून आली हो, भाजी त्या पृथ्वीतनं आली बरं का. म्हणजे देवांनी पृथ्वी निर्माण केली आणि त्या पृथ्वीत शो शिरला. भाजी त्या पृथ्वीतनं आली म्हणून देव त्या भाजीत शिरला. आणि देव त्या भाजीत आहे म्हणून भाजी गोड लागते बरं का. भाजी का गोड लागते, भाजी का छान लागते, कारण तो त्या भाजीमध्ये आहे म्हणून भाजी छान लागते. लक्षात आलं काय बघा. मग मी आता जर भाजीचा द्वेष केला महाराज, तर मग तो भाजीचा झाला का देवाचा झाला. म्हणून जो सिद्ध झालेला भक्त आहे ना, तो कुणाचाच द्वेष करत नाही बरं का. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणा येवच. का द्वेष करत नाही, तर मित्रत्वाची भावना त्याच्या ठिकाणी, सगळ्यांच्या बद्दल त्याच्या ठिकाणी असते. मित्रत्व कुणाला म्हणायचं, जो माझ्या हिताचं पाहतो, परमहिताचं पाहतो, त्याला मित्र म्हणायचं. आणि माझ्या परमहिताचं तोच पाहत असतो, सिद्ध झालेला भक्त पाहत असतो. का पाहत असतो, कारण त्याच्या ठिकाणी दयाळूपण आहे. विचारसागरांनी म्हणजे सद्गुरूंची 2 लक्षणं सांगितली, क्षत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. विचारसागराचे आभार आहेत. का आभार विचारसागराचे, कारण विचारसागरानं 3रं लक्षण घातलंय, दयाळूपणा. सद्गुरू जर दयाळू नसते तर कुणावरतीही त्यांनी कृपा केली नसती. ते दयाळू आहेत म्हणून ते म्हणतात, यारे यारे सारे जण याती भलती नारी नर, न करावा विचार मग चिंता कवणाची. का यारे यारे म्हणतात, याचं कारण असं आहे, स्वरूपाची जी 3 लक्षणं आहेत, सच्चित आनंद, या सच्चित आनंदापैकी 2 लक्षणं आपल्याकडे आहेत, सत्य आणि चित्त. कमतरता एकाचीच आहे, आनंदाची. आणि ते आनंद कुणाजवळ असतो, सद्गुरूंच्या जवळ असतो. म्हणून सद्गुरूंच्या जवळ गेल्यावर आनंद वाटतो. कळलं ना दादा, का सद्गुरूंच्या जवळ जावं असं वाटतं. त्याचं कारण आहे की त्यांच्या जवळ आनंद आहे आणि त्या आनंदाची ते उधळण करत असतात. म्हणून अनवरत आनंदे वर्षतीये असं त्यांना म्हणतात. भगवान माऊली ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना म्हणतात, जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. अरे अखंड आनंदाची उधळण करणारी तू गुरुमाऊली आहेस म्हणतात. लक्षात आलं काय बघा. म्हणून ते यारे यारे म्हणतात. का, दयाळूपण आहे आणि म्हणून ते आपल्याला आनंद द्यायला उत्सुक असतात. तो आनंदच आपल्या जवळ नाही आहे, तो आनंद आपल्या जवळ नाही आहे, म्हणून आपण सुखदुःखी आहोत. आपण सुखी आणि दुःखी का आहोत, आपल्याकडे आनंद नाही आहे. आणि सद्गुरू सुखदुःखी काय नाही आहेत, कारण त्यांच्याजवळ आनंद आहे. जिथे सुख आणि दुःख असतं तिथे आनंद नसतो, आणि जिथे सुख दुःख विरहित अवस्था असते तिथे आनंद असतो. आणि त्या आनंदाचा डोहामध्ये ते डुंबत असतात. आनंदाचे डोही आनंद तरंग, बस त्या आनंदामध्ये ते डुंबत असतात.
आणि तो आनंद आम्हाला केव्हा दिन त्यांना झालेला असतं, म्हणून ते या म्हणतात, कारण ते दयाळू असतात. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणा एवच निर्ममो, आसक्ती विरहित असतात. का? त्यांनी टाकूनच दिलेले असते अगोदर. निरअहंकार, ते अहंकार विरहित असतात. ते अहंकार विरहित का असतात? त्याचं उत्तर असं आहे, ते देहावरच नसतात. या देहाला मी म्हणतो आपण, हा जो देह आहे त्या देहाला मी म्हणतोय, बरोबर का? बघा, अविद्येनं मला सगळ्यात पहिल्यांदा काय जर दिलं असेल तर या देहाला मी म्हणायला लागलो, आणि याला मी म्हणतो आणि यांच्या देहाला मी तू म्हणतो. लक्षात आलं काय? बघा, अविद्येचं ही पहिलं काय आहे? लक्षण आहे. आणि अविद्येनं मला दिलेलं पहिलं गिफ्ट आहे की मी आणि तू. लक्षात आलं काय? बघा, मी या देहाला मी म्हणतोय आणि म्हणून यांच्या देहाला मी तू म्हणतो. आणि म्हणून इथे मी आणि तूचा नेहमी संघर्ष असतो. आणि जिथे मी असतो ना तिथे तू असतोच असतो, बरं का? याचा देहभावच गेलेला असतो. हे शरीर म्हणजे मी नाही असं त्याला वाटत असतं. मग मी कोण आहे? या शरीराच्या आत असणारा. अज्ञान कशाला म्हणतात? शरीराला मी म्हणणं याला अज्ञान म्हणतात. मी कोण आहे हे न ओळखणं याला अज्ञान म्हणतात. मग मी कोण आहे? या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत ते तत्व, ते म्हणजे याच्या आत असणारं जे तत्व आहे, जे जन्मालाच येत नाही. जन्माला येत नाही म्हणून म्हातारं होत नाही, म्हातारं होत नाही म्हणून मरत नाही, असं न मरणारं जे तत्व आहे त्याला आत्मा म्हणतात. तो आत्मा तू आहेस, मला सद्गुरू सांगतात. तत्वम असी, ते तू आहेस, तो आत्मा तू आहेस. आणि आत्म्यालाच काय म्हणतात? आत्म्यालाच विठ्ठल म्हणतात. काया ती पंढरी, आत्मा तो विठ्ठल, म्हणून तूच विठ्ठल आहेस. तो हा विठ्ठल बरोवा, म्हणून तूच विठ्ठल आहेस. आणि मग ते अशा भावामध्ये असतात की मी कोण आहे? मीच विठ्ठल आहे, मीच आत्मा आहे. हा देह म्हणजे मी नाही आहे, मी आत्मा आहे. आणि मग माझ्यामध्ये असणारा आत्मा आणि यांच्यामध्ये असणारा आत्मा एकच आहे. म्हणून ते काय करत असतात? सगळ्यांवरती प्रेम करत असतात. आणि प्रेमाची एक खासियत आहे, जसं जसं प्रेम प्रसरण पावतो तसं तसं अहंकार लयाला जातो. आणि त्यांच्या ठिकाणी अहंकार का नसतो? कारण ते सगळ्या जगावरती प्रेम करत असतात, म्हणून त्यांच्या ठिकाणी काय नसतो? अहंकार नसतो, बरं का? आणि मग ते पुढे सांगतात सम सुख दुःखी. ते सुखदुःखाला समान मानणारे असतात, कारण ते आनंदामध्येच असतात, म्हणून ते सुखदुःखाला समान मानणारे असतात. आणि शेवटचं तर हे आहे, ते कसे असतात? क्षमी असतात, अत्यंत क्षमाशील असतात. एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबून जातो. मला माहिती आहे मी 5 मिनिटं जादा घेतलेली आहेत. एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबून जातो. ते अत्यंत क्षमाशील असतात. अर्जुना, मला आवडणारा भक्त कसा असतो? अत्यंत क्षमाशील असतो. मंबाजींनी तुकाराम महाराजांना मारलं, इतकं मारलं ना, काठ्याच्या शिऱ्यांनी मारलं. बाबळीचे काठे होते, त्या काठ्याच्या शिऱ्यांनी मारलं. काय झालं? महाराजांच्या अंगावरती वळ उठले. बघा, महाराजांच्या अंगावरती वळ उठले. महाराज रात्री झोपायला लागले, महाराजांचं अंग ठणकत होतं. महाराज म्हणाले, अरे माझं अंग ठणकायला लागलेलं आहे. मंबाजी त्यांना सवय नाही म्हणले, मी शेतामध्ये काम करणारा मनुष्य, मला मारलं, मला काही नाही वाटत म्हटले. माझं अंग दुखायला लागलंय, मी सहन करू शकतो. पण त्यांची सवय नाही आहे त्यांना, आणि त्यांनी मला मारलेला आहे, आणि म्हणून त्यांचा हात दुखत असावा. त्यांचा जर हात दुखत असेल तर ते झोपणार नाहीत, आणि त्यांना जर झोप नाही लागली तर पांडुरंग मला माफ करणार नाही. म्हणून मी काय करावं? आता मी एकच गोष्ट करावी, तेलाची वाटी घ्यावी, मंबाजींच्याकडे जावं आणि मंबाजींना काय करावं? त्यांच्या हाताला तेल चोळावं, म्हणजे त्यांना आराम वाटेल. आणि त्यांना आराम वाटलं की मग ते झोपतील, आणि त्यांना झोप वाटली की पांडुरंगाला बरं वाटेल, आणि पांडुरंगाला बरं वाटलं की मलाही बरं वाटेल. बाबा उठले बरं का. आई साहेबांचा आवाज आला, कुठे निघालाय? नाही म्हणले, बुवांच्या घरी जाऊन येतो. का सकाळचा मार पुरा झाला नाही का? नाही म्हणले, जाऊन येतो, जातो. मंबाजी झोपलेत की नाहीत बघून येतो. आणि मग गेले त्यांच्याकडे आणि म्हणले, बुवा. मंबाजी जागेच होते. म्हणले, बुवा हात दुखत असेल ना हो तुमचा? मंबाजी काही नाही बोलले, कारण सकाळी इतकं मारलंय या माणसाला तरीही माझ्याकडे आलाय आणि मला म्हणतोय हात दुखायला लागलाय का? बुवा जरा हात द्यावं म्हणले, आणि वाटीतलं तेल घेतलं आणि मंबाजींच्या हाताला तेल लावून चोळायला लागले, बरं का. याला म्हणतात अनाक्रोश शांती. शास्त्र याला अनाक्रोश शांती असं नाव देतं.
माणसं रडून रडून शांत होतात, माणसं शिव्याशाप देऊन शांत होतात, पण जी नेहमीच शांत असतात, कुठल्याही प्रकारचा राग द्वेष न करता नेहमी शांत असतात, ते अनाक्रोश शांत असतात. आणि शास्त्र याला क्षमा म्हणतात. क्षमेचा अर्थ काय आहे? क्षमा कशाला म्हणायचं? जो कुठल्याही प्रकारचा द्वेष न करता, कुठल्याही प्रकारचा राग न करता नेहमी शांत असतो, नेहमी क्षमाशील असतो, शास्त्र त्याला क्षमी असं म्हणतात बरं का. तुकाराम बाबा क्षमे होते. आणि म्हणून भगवंत म्हणतात की अर्जुना, असा जो भक्त आहे तो मला आवडतो. ही जी सगळी लक्षणं ज्याच्यामध्ये तुला दिसतील ना, समजावं तो मला अत्यंत आवडतो आहे. भगवंतानी अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. हा झालं इथेपर्यंतचं प्रवचन. आता परमार्थ म्हणजे काय? परमार्थ या शब्दाची व्याख्या अशी आहे की आतापर्यंत आपण जे सांगितलं, आतापर्यंत आपण जे ऐकलं, ते जसंच्या तसं जगणं आणि वागणं याला परमार्थ म्हणतात. आणि तसं जगण्या वागण्याची ताकद त्या भगवंताने आम्हाला द्यावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. विश्ववंदनीय असणाऱ्या माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.